श्री विष्णू भगवंत कृष्ण अवतारात आहे आणि कृष्ण भगवंत आणि रुक्मिणी आई साहेबांचं झालं भांडण. कोणाचंही होतं नाही का. आणि भांडण झालं की मग घरवाली रुसून कुठंतरी जाते की नाही. बोला तू म्हणाल ताई तुम्ही खूप सांगून राहिलं झालं की काय अजून व्हायचंय. पण हे सगळं अनुभवलंय. सगळ्या लोकांनी दिलेले दृष्टांत आहे. ग्रंथ पुराणांचा अनुभव आहे. शास्त्रातलं वर्णन आहे. आणि मग काय असं झालं तर महिला मंडळी कुठेतरी असंच झालं. आणि मग मात्र रुसलेली रुक्मिणी माता रुसून आल्या कुठं पंढरपुरात. नाहीतर कुठं द्वारका, कुठं कृष्ण भगवंत युपी, मथुरा, गोकुळ तिकडे. युपी ना आपल्या महाराष्ट्र का. कारण रुक्मिणी माता कुठली आहे. आपण नवरीन कडलो ना कण्णन्यपूर. आणि या रुक्मिणी माता मात्र रुसून आल्यात कुठे पंढरपूरला. पंढरपूरला येऊन दिंडूर वनामध्ये बसल्या. आणि बसल्यानंतर मग शोधत 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 कृष्ण भगवंत आले बघतात आपली पत्नी तर मिळाली. पण मात्र त्यांना आपल्या भक्ताचं स्मरण झालं. आणि तो भक्त अखंड पंढरपुरात राहून मात्र काय तर सेवा करताय. कोणाची. आई वडिलांची. आई वडिलांची एवढी सेवा करताय. कोण. भक्त पुंडली. कारण त्याला माहिती होतं each and everything in the world has the end point but God and his name has not end point. सगळं काही बघा ना. विठ्ठलाची वारी काल पण होती, आज पण आहे, उद्या पण राहणार. म्हणजे भूतकाळात होती, वर्तमानात आहे, भविष्यात आपण राहू याची गॅरंटी. पण भगवंताचं नाम आहे आणि राहणार आहे. त्याला माहिती होतं. पण दुष्कर्म केलेत. मनात विचारायला आपण नाही करू शकलो हरकत नाही. पण आजपासून मात्र करूयात काय. घरी असलेले आई वडील देखील भगवंत स्वरूप आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा केली. कारण त्यांना माहिती होतं सगळे तीर्थाची आदरे जय का माता पितरे तया सेवेसे कीर शरीरे लोण की जे मौलिक ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. आणि म्हणून मात्र आई वडिलांच्या सेवेत भक्त पुंडलिक आहे. आणि भगवंत मात्र भेटी करता आले पुंडलिकाच्या. आणि त्यावेळेला पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे. आणि काय करणार. कोण पाहुणे आले असं वाटलं कदाचित. कोणाला. बरं झालं नाहीतर कीर्तन करता आलं नाही म्हटलं. पुंडलिकाला. आणि पुंडलिकाने भगवंताला वीट दिली. आणि त्या विटेवरी मग मात्र भगवंत वाट पाहत आहे का कधी मात्र पुंडलिकाची आईवडिलांची सेवा करणं होईल आणि कधी भेट होईल. म्हणून भगवंत थांबलेले आहे. आणि जेव्हा संपन्न झाली सेवा त्यावेळेला मात्र पांडुरंगाचं दर्शन झालं. कळालं अरे भगवंत आपल्या दारात आले आहे. कशासाठी. फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा पाहून. म्हणून तर म्हणता काय फक्त पुंडलिकासाठी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. पुरी जाईल. आणि या भक्त पुंडलिकाने कोणाची सेवा केली. आई वडिलांची सेवा केली. आणि भगवंत विटेवरती उभे ठेवलेत. आणि ज्या वेळेला पुंडलिकाला कळालं भगवंत आहेत. भगवंत प्रसन्न झाले आई वडिलांची सेवा पाहून. आणि म्हणाले पुंडलिका माग माग तुला काय मागायचे ते माग. आणि त्यावेळेला मात्र पुंडलिकाने एकच मागितलं देवा जसे माझ्या भेटी करता तुम्ही आलात ना तसेच आमच्या या भक्तांकरिता अखंड तसेच राहा. आणि म्हणून मात्र भगवंत अजूनही 28 युगांपासून विटेवरती उभे आहेत. कशा करता. वाट पाहे बेटीची आवाडी. अजूनही मात्र भक्तगण नाही कसे भक्त पुंडलिकासाठी आले का. कारण आई वडिलांची सेवा. कारण भगवंत तर आहे पण इथे आहे हे कळायला पाहिजे. कुठे आपल्या घरी. नाहीतर कितीही उपवास केले कितीही नवरात्री गणपती उत्सव एकादशी केल्या शनिवार सोमवार काय काय न जाणो गुरुवार केले पण घरातल्या आई वडिलांना लक्ष द्यायला वेळ नसेल सेवा करत नसेल तर ते
म्हणून सांगते, किसी ने रोजा रखा, किसी ने उपवास रखा, मगर कबूल उसी का हुआ जिसने अपने माँ बाप को अपने पास रखा। कारण फूल कभी दो बार नहीं खिलते, जन्म कभी दो बार नहीं मिलते। मिलने को तो हजारों लोग मिलते हैं, मगर हजारों लोग मिलते हैं, मगर हर गलती माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते। मिळेल का पुन्हा? नाही मिळणार। हे समजलं त्याचा निश्चित काला झाल्या वाचून राहणार नाही।